समाधान पाहिजे आणि मनाला काय पाहिजे? आनंद पाहिजे, आनंद पाहिजे. आणि मनाला आनंद देण्याकरता या विश्वामध्ये ज्याची निर्मिती झालेली आहे त्याचं दर्शन होणं गरजेचं आहे. विठ्ठल हे आता कोठे धावे म्हण तुझे भाग गेला गेला अवघा झाला आता कोठे मनाचा विषय. मग ते मन कुठं जातं हे पाहिलं पाहिजे. आपण मनाला शिकवायचंय, लक्षात घ्या, बाकी कोणाला नाही. आपण आपल्या मनाला शिकवायचंय. कोणाला शिकवतो आपण? आपण लोकाला शिकवतो. मी तर लोकाला शिकवतो. लोकात आलं की लोकांना शिकवावं लागतं, मनाला नाही. आपलं उलट आहे. खरं पाहिलं तर तुकाराम महाराज म्हणतात ना, लोकात आलं की आपण आपल्या मनाला शिकवलं पाहिजे. एकांतात गेल्यानंतर काय शिकू शकतो सांगा? एकांतात गेल्यानंतर मन खूप त्रास देत असतं. लोकात असल्यावर मनाची परीक्षा आहे. मी इथे बसलो ना, जर मला विठ्ठल जप करा सांगितलं की मला काही सुचत नाही. हो, आपलं काम एकच, तुका म्हणे असो सुखे, तुका म्हणे असो सुखे, तुका म्हणे तुका म्हणे असो सुखे. आपण मस्त गाऊ मुखे विठ्ठल. मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हटलं ना, काय सुख मिळतंय मला सांगा बरं. आज भजी खाण्याचं सुख बाहेर चपट्याला नाही आले त्यांना आहे का? कोणाला मिळालं? हा, ज्याने खाल्ली त्याला, ज्याने खाल्लीच नाही त्याला काय सुख आहे? तसा विठ्ठल गाऊ मुखे विठोबा. ज्याने मुखाने विठ्ठल विठ्ठल गायलं ना त्यालाच विठ्ठल नामाचं सुख कळणार आहे. जे तंगड्यावर करून तिकडं झोपलंय त्याला काय कळणार? तिकडं म्हणजे पलीकडे, त्याला काय कळणार? त्याला काय, त्याला नाही कळत. ऐका, त्याच्यासाठी काय करावं लागतं? कोणत्याही वस्तूचा, कोणत्याही पदार्थाचा किंवा कोणत्याही व्यक्तीचा नुसता सहवास चालत नाही, त्याचा उपभोग वेगवेगळ्या प्रकाराने घेतला. आपल्या काय कामाची ती व्यक्ती आहे, आपल्या काय कामाची ती वस्तू आहे, तो पदार्थ काय कामाचा आहे, त्यातही तो चांगला आहे का वाईट आहे हे विचार करायची बुद्धी आहे ना. आपल्याला भगवंताने हे इतकं सुंदर शरीर दिलंय, त्याच्यात मन दिलंय, त्या मनाने ठरवायचं ना काय सोन्याची माती करायची का मातीचं सोनं करायचं. बरोबर आहे.
मला फार गोरबाचा एक अभंग, काय गोड वर्णन. सोनियाची माती, मातीचे गा झाले सोने, सोनियाची माती. गोरोबा काका म्हणतात माणसाने मातीचं सोनं करावं. मातीचं सोनं करता येतं? हा, कितीतरी ट्रकने माती पडली आपल्याकडं, ती माती नाही. अरे ही माती, ही माती, या मातीला अनेक गाड्या लागल्यात मारा भरून न्यायला. या मातीला कोणाकोणाच्या गाड्या लागल्यात. आई म्हणते मला एक ट्रिप टाक, बाप म्हणतो मला एक ट्रिप टाक, पोरगा म्हणतो मला 2 ट्रिपा टाका. ही माती. आपलं सगळं देह पराधीन आहे ना. ते म्हणतील तसं आपण वाटून दिलाय. खाली काय राहिलं मग? नाही म्हटले माती त्यांनी नेली, आता फक्त गाटाड वॉटर राहिले म्हटलं, दुसरं काही राहिलं. त्याच्यावर डोकं आपटायचं आपल्याला. ऐका, या मातीचं सोनं करायचंय. तुकोबराने आज याचं काय केलंय? सोनं केलंय. सोनं कसं केलं ते ऐका. कसं केलं? कस्तुरीचे रूप अतिहीनवर, तुकोबरायांची भाषा आहे. तुका म्हणे माती केली कस्तुरीने सरती. या शरीर रूपी मातीचं जर सोनं करायचं असेल तर संत रूपी कस्तुरीचा सहवास आपल्याला काय झाला पाहिजे? घडला पाहिजे. मग आता सहवास आपल्याला जर संतांचा पाहिजे तर काय करायला पाहिजे? आज आपल्या करता सहवासासाठी ज्ञानोबा तुकोबरायांचे ग्रंथ, ज्ञानेश्वरी आणि गाथा, सगळ्या संतांचे ग्रंथ आहेत आपल्याला. कशासाठी? आपल्याला फक्त आपल्या शरीराचं सोनं करून. कोणत्या संतांनी या शरीराचं माती करावी म्हणून उपदेश केला नाही. मग आपल्याला सोनं करून घ्यायचंय. आज तुम्ही येताना माती घेऊन आलात, बरं इथं आले त्या दिवशी माती आणली, पण आता उद्या माणसं म्हणते बाया सोनं झालं आपलं 5 दिवसाचं. झालं का नाही? काय मिळालं आपण? नाही काय घेतलं? काय सांगा ना. काय एक लक्षात ठेवा, लक्षात ठेवा, चव न चाकलेले खूप बडबड करणारे असतात. भुंके चविवीन भलतेची. मी बाकीचं सांगत नाही. तुकोबरा इतकं स्पष्ट आणि परखड बोलतात ना. ते म्हणतात ज्याने चवच नाही चाकली ना ते नुसतंच भुकत राहत, त्याला काही आधार नाही, त्याला काही किंमत नसते. पण तुकाराम महाराज म्हणतात आम्ही त्याची चव चाखली आहे. आम्ही काय केली? चव चाकली. त्याच्यामुळे आता आम्हाला दुसरं काही लागतच नाही. राम रसाची येच, राम रसाची विठ्ठल परिवारात येऊन यांना ही चटक लागली ना विठ्ठल परिवाराची. थांबू शकत नाही.
सांगतील का? हो, ते कुठेही जाऊ द्या, ते कुठेही गेले तर त्यांना बालुशाही दिसणार, गुलाबजाम दिसणार, त्यांना भजे दिसणार. आणि सांगू का, अरे झोपेत सुद्धा त्यांना विठ्ठल विठ्ठल ऐकू येणार. का? आम्ही भजे खाताना सुद्धा विठ्ठल विठ्ठल, गोविंद आसने गोविंद शयनी गोविंद भोजनी ग्रासोग्रासी. प्रत्येक घासाला विठ्ठल. त्याच्यामुळे आम्हाला सवय लागली, सवय. ऐका, आपल्या कानाला मनाला वाणीला सवय लावून घेतली पाहिजे. हलकट काही ऐकायचं नाही, हलकट पाहायचं नाही, हलकट बोलायचं नाही. बा बोलायची वेळ आणतात लोक. बोलण्याची इच्छा असते का? पाहण्याची इच्छा नाही, बोलण्याची इच्छा नाही, ऐकण्याची पण इच्छा नाही. पण कानाजवळ येऊन ओरडल्यावर ऐकावं लागतं, डोळ्याच्या समोर येऊन उभं राहिल्यावर पाहावंच लागतं, मनात आलेलं बोलावं लागतं. पण मनात तशी वेळ आणू नये, त्याच्याकरता पांडुरंगी मन इथून पुढे कीर्तन करायचं नाही मला. पांडुरंग विठ्ठल हेच गाडगे बाबांनी हेच केलं. लोक जायचे खराटा झाडू, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. हे सांभाळ ही तुझी लेकरे, पुण्य समजती बाबाला. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. राम रसाची आण रस रुचती. इथं होतो ना आपण रस. काय झालं, माझ्या मागच्या लोकांना ऐकायला गेलं नाही माझ्या आवाजामुळे. त्यांना वाटलं आमरसाची हे चवी अनारस रुचती केली. अनारस आपला विषय कुठून सुरुवात झाला होता? वाजवा पाहिजे. एखाद्या व्यक्तीला एखाद्या वस्तूची जर गोडी लागली, तुम्हाला सांगू
ते झोपेत सुद्धा बरळत का नाही? एखाद्या व्यक्तीला एखाद्या पदार्थाची गोडी लागली, ते झोपेत बरळत. उद्या घरी गेल्यावर बायको म्हणली विठ्ठल परिवारात जाऊन पागल झालाय, नुसतं झोपेत पूजा म्हणताय. एखाद्या व्यक्तीची जर गोडी लागली तर ते झोपेत सुद्धा त्या व्यक्तीचं स्मरण करतं. ऐका, जर मला पांडुरंगाचं वेड लागलं, पांडुरंगाचं वेड लागलं तर मी बरळू शकत नाही का? बरळू शकतो, पण त्याच्याकरता वेळ कोणाला लागावं लागतो? तुम्हाला सांगू, फटके मारले तरी कार्ट तिथे गेल्याशिवाय राहत नाही. जुगार खेळणारा मनुष्य, दारू पिणारा मनुष्य, व्यसनी मनुष्य आणि लहान लेकराला लागलेली सवय काही केल्या जात नाही, तसं तुकाराम महाराज म्हणतात. पांडुरंगा, मला आता सवय लागली तुझ्या नामस्मरणाची, त्याच्यामुळं मला दुसऱ्या कशातच रस राहिला नाही. रसती घेवी ऐशी सुख वचनी आले, माणसाला वेड लागलं पाहिजे बा, त्याचं वेड लागलं पाहिजे. कुठंही जाऊ द्या, कुठंही. खाजगीतली गोष्ट सांगू, आम्ही टॉयलेट मध्ये गेलो तरी आम्हाला असं वाटतं विठ्ठल 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 विठ्ठल. का? एक क्षण सुद्धा वाया जाऊ नये वाटतो मला. आणि खरं आहे, सत्य परिस्थिती. काय वेळ वाया घालवायचा? न वजावा क्षण एक वाया, एक क्षण सुद्धा वाया घालू नये माणसाने. तुकाराम महाराज म्हणतात की माझं मन आता असं झालंय, मी काय करणार? झोपेत सुद्धा जागृती, स्वप्नी पांडुरंग, सुषुप्ती नाही. तुकाराम महाराजांचं सांगतो काय प्रमाण आहे? विठ्ठल विठ्ठल पांडुरंग ध्यान, पांडुरंग पांडुरंग ध्यान, पांडुरंग पांडुरंग ध्यानी, पांडुरंग ध्यानी, पांडुरंग ध्यानी, पांडुरंग जागृती स्वप्ने पांडुरंग. अरे दिवसभर पोरग जर मातीत खेळलं, दिवसभर ते पोरग जर क्रिकेट खेळलं, आई शेजारी झोपलेलं असते आणि त्या आईला हात पकडून झोपेचं सांगत, आई चेंडू आला, धर धर धर. का? दिवसभर तेच खेळलं. तसं तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही जागृतीमध्ये विठ्ठल चित्ती यावा. विठ्ठल उभा पहावा, विठ्ठल उभा पहावा, विठ्ठल चित्ती यावा, विठ्ठल चित्ती यावा, विठ्ठल उभा. काय वाजवतायत का? थोडस होत माग पुढे, ते त्यांचा दोष नाही, तो ये हमारी कला है भाई. हमको जो भी सुनते हैं ना वो पागल हो जाते हैं. अब पूछो सबको, जब हमारा विठ्ठल नाम चलता है ना,
अरे भगवान भी पागल होता है तो आप किस झाड़ की पत्ती है? तालियां बजाओ जरा. ऐका, हे सगळं भगवंताच्या नामाचा हा प्रकार आहे, लक्षात ठेवा. आपण कीर्तन कोणाचं ऐकतोय, काय ऐकतोय हे महत्वाचं नाहीये. आपली अवस्था ऐकल्यावर काय होते हे फार महत्वाचं आहे. परमार्थामध्ये व्यवस्थेला महत्व नाही महाराज, व्यवस्था होत असते, अवस्थेला महत्व आहे. आपण या अवस्थेवर पोहोचतो ना, रात्र न कळे दिवस न कळे, आपल्याला कळत नाही महाराज, कळत नाही. 3 आणि 3:15 वाजता उठतायत आणि आंघोळ्या करतायत, घरचे दांडकेने मारतील. 3 वाजता पागल झालं काय म्हातारं म्हणते. आता मी म्हातारं वय झालंय, आता माझं पण 51 म्हणल्यावर चाललंय, आता 50 पर्यंत ठीक होतो. आता 50 गेली म्हणल्यावर आपण ते मार्गाला लागलोय ना, पागल म्हणते. ऐका, आपला विषय चालला होता, जागृत अवस्थेमध्ये माणसाने जे जे कर्म केलं ना ते स्वप्नात येतात, ते सुषुप्तीमध्ये येतात. स्वप्न ही अशी अवस्था आहे, स्वप्न ही अशी अवस्था आहे की ज्याच्यात कुठलाही व्यवहार होत नाही पण स्मरणात राहतो. स्वप्नातल्या गोष्टी आठवतात का नाही? मला स्वप्न पडलं होतं. जागा होता का? नाही म्हटलं, मी झोपलो होतो आणि झोपेत स्वप्न पडलं. मग काय स्वप्न पडलं? काय स्वप्न पडलं? कोणाला काय? एक लक्षात घ्या, उद्या काला झाल्यावर घरी गेलं ना की तुम्हाला 100% स्वप्न पडणार. आज मी पांडुरंगाला सांगणार आहे, सगळ्यांना स्वप्न पडलं पाहिजे. फक्त आपल्याला पडलेलं स्वप्न पांडुरंगाच्या मूर्तीला स्पर्श करून, पांडुरंगाच्या फोटोला हात लावून लिहून ठेवा की मला आज असं स्वप्न पडलं. आणि मग आपण ठरवू की तुमच्या स्वप्नाचा अर्थ काय. अरे जिजाबाई म्हटली पागल झालंय, पांडुरंग ध्याने, पांडुरंग म्हणे जागृती स्वप्नी, पांडुरंग जागेपणी विठ्ठल विठ्ठल, झोपता विठ्ठल विठ्ठल. हा, जिजाबाई म्हणली याच्यावर काय झालाय परिणाम. का हो? उठवलं, उठा. ते नाही का बाव चढल्यानंतर म्हणजे उठ येते, उठ कुस बदल, नाही तर उशाला गे, नाही तर मग काहीतरी असं कसाही झोपतो, मग सरळ झोप म्हणतो. तसं तुकाराम महाराजांना जे काय चाललंय काय, तुकाराम म्हटलं आवले काय का उठलीस? का उठली म्हणजे काय बडबडताय तुम्ही? विठ्ठल 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 चालू. उत्तर आहे का? खरं म्हणतेस तू जागी होतीस? अहो तुमच्या ह्या असल्या वागण्याने कोणाला झोप येईल? येईल काय ते? पहाटे 3 वाजता उठा, आंघोळ्या करा, कसं काय झोप येईल तुम्हाला? येईल? अहो तुम्ही झोप तरी या. तुमच्या डोंगरावर चाललंय, घरात चाललंय, झोपतही चाललंय, आम्ही काय करावं? जरा तपासून घ्या. तुम्हाला तुकाराम महाराज म्हणतात, व्याधे पिढीला धावे वैद्याची या घरात, दुःखाच्या परिहारा आपली. अरे रोग झाला तर वैद्याकडे जातात ना, मला काहीच रोग नाही झाला. नाही म्हटले तुमचा रोग लय भयानक आहे, भयानक. तुकाराम महाराज म्हटले हो आहे. तुला काय माहिती? ती म्हटली रात्रीच झोप येत नाही आम्हाला, सारखं तोंड बडबडत असतंय. या रोगाला औषध बघा कुठं तरी. तुकाराम महाराज म्हटले असला रोग आहे त्याला तू रोग म्हणतेस? सांग, शरीराला पीडा झाली ना तर त्याच्यावर वैद्य औषध देईल. आमचं वैद्य एकच, वैद्य एक, पंढरीराव. क्या बात आहे, तुमचीच कमी होती हो. मी म्हणतो थोडीशी कसं आहे आमचं आहे, ऐका खरं सांगतो मी, आमचं आहे ना मंडप मोठा आहे पण आमच्या मंडपाला झालर नाही. तुम्ही आले की झालर लागते, त्याच्यामुळे मंडप शोभून रोग्या आयशा देव्यावल्ली. काय आता सांगायचंय, बसू का खाली? बसूनच चर्चा. ऐका ऐका,
कसं असतं माहितीये, ते पूर्वीच्या काळी नंदीवाली यायची माहिती ती आली की तिच्या त्या टोपल्यामध्ये लय खेळणी असायची आणि ती खेळणी सगळी दिसत नसायची. ते टोपलं भलं असं उच मोठं खेळणी त्या टोपल्यात आणि बाहेर मात्र 2-4 खेळणी. त्या काय 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 असतं सांगा बरं. त्याच्या गाळण्या, 2-4 त्या चाळणी त्याचं अडकवलेलं आणि बरोबर ती काय करते माहिती का, 2-3 बावले अशा बाहेर टांगलेल्या दाखवते. कोण? वैदिन. बरोबर आहे ना. त्या बावल्या अशा 2-4 टांगलेल्या दिसते. दृष्टांत का देतोय जरा देणार. त्या बावल्या टांगलेल्या बघितलं की एक कार्ट बावली बघून नाचत अंगणात. बावली बरोबर. आणि मग ती आई म्हणते मेल्या जाऊ दे तिला काय ते प्लॅस्टिकचे, पण त्याला कसलं कवय ना कोण पाहिजे कुणाला. मग कार्टी नाचायला लागली, कार्टी तारा द्यायला लागली, त्याला एक बावली देऊन गप काढ. दृष्टांत ऐका पुढं. तिने ते टोपलं खाली ठेवलं की याला गाडी दिसली आणि मग ते बावली कोण गाडी पाहिजे म्हणून. आईने पैसे कायच दिलेलं असतात ऐका बर. आईने पैसे कशाच दिले? बावलीच. मग ती बावली असती 20 रुपयाला, आईने किती दिले त्याला? 20 रुपये. आणि गाडी असती 10 रुपये. आई म्हणते 10 रुपये वाचतील गाडी घेतली तर. पण हे इतकं आगाव असतं ते म्हणतं गाडी घेतल्यावर बावली नको का गाडीत बसायला. दृष्टांत संपला. माणसाचं मन इतकं विचित्र आहे ना. अहो तुम्हाला फक्त विठ्ठल विठ्ठल म्हणायचं तर म्हणा ना, ते बाकीचं त्रास कशाला आम्हाला. तुकाराम महाराज म्हणते आवले काय करू नये. ही वस्तूच इतकी पवित्र आणि गोड आहे ना. ही वस्तूच इतकी पवित्र आणि गोड आहे ना. ती पाहिले बरोबर माझं मन काय झालंय. लाचावले मन लागले से गोडी, लाचावले मन लागले से गोडी. रवीचा तुकाराम महाराज म्हणतात लाचवले मन लागली से गोडी, ते जीवेनं सोडी ऐशी झाली आता गोड तुझे रूप ते सदा माझे डोळे. असू द्या काही 7 अभंगात आहे ना जखडलेला जे माणूस मनाला काय लागली गोडी लागली. पण ठीक आहे म्हटले
मनाला गोडी लागली तर तेवढ्या पुरतं राहू द्या. अहो, गुलाबजाम गोड लागला ना तेवढ्या पुरता खायचा. रोज उठून कोण गुलाबजाम देणार तुम्हाला? ऐका, मिठाईच्या दुकानात जेवढी म्हणून मिठाई असते ती कशी असते? गोडच असते का नाही? मग आता सगळे मिठाई जर गोड आहे तर तुम्हाला सगळीच मिठाई आवडते का? हा, सगळी आवडत असेल तर नुसती म्हैसूर खाऊन दाखव बरं. खाते माणूस? हे निवृत्ती देशमुख दुसरं सांगत, चहा घेणार का? पाणी? तसं आपले म्हैसूर खातो का? नको. बुंदीचा लाडू? नको. काजू कतली खातो का? येऊ दे. अरे मिठाई सगळी गोड आहे ना, सगळी गोड आहे. पण सगळी मिठाई कोण खाते का? नाही. प्रत्येकाची आवड वेगळी. कुणाला काय आवडेल, कोणाला काय आवडेल. एखाद्याला आहे ना मिठाई आवडत नाही पण साखर लय आवडते. असे पण लोक असतात. जेवणाच्या आधी साखर खात, जेवल्यावर साखर खात. साखर आवडते एखाद्याला, मिठाई काय म्हणलं की नको म्हणतात. हे का सांगितलं मी? अरे जगात सगळंच गोड आहे. पण तुम्हाला सांगू, गोडीला काहीतरी प्रमाण असते. मला गोडीला प्रमाण असते. चहा फिक्या जास्त प्रमाणात असते ना. पण म्हणलं शेवट गोडीचं उदाहरण सांगायचं झालं तर तुम्ही काय सांगू शकता? किती गोड, किती गोड. ना म्हटलं लयच गोड केलं तो. किती गोड केलं? साखरी इतकं गोड झालं असं कोणी म्हणत नाही. साखरी इतकं गोड झालं असं कोणीच म्हणत नाही. खरं पाहिलं तर गोडीची जी मोजण्याची प्रक्रिया आहे, मोजण्याचं माप आहे, ते साखरीत पासून. साखर आहे म्हणून गोडी ना, साखरी इतकं गोड म्हणा ना. तसं तुकाराम महाराजांना विचारलं, तुम्ही ज्याचं नामस्मरण करता, तुमचं मन ज्याच्याकडं किती गोड आहे, किती गोड आहे. ते म्हटले काय सांगायचं गोड. गोडीच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर म्हटले आमच्या अगोदरचा महात्मा सांगून गेला, अमृताहुनी गोड. पण तुकाराम महाराज म्हटले नाही नाही, त्यांनी तेवढंच चाकलं, अमृताहून गोड म्हटले. तुकाराम महाराज म्हणतात अमृत जयास फिके गोडे, अमृत जया ऐका, होणार नाही असं संपू. तुम्ही म्हणाय बंद करायचं, मी लगेच बंद करणार. आपल्याला काय असं ते अभंग सोडवायला पाहिजे. मी काही तत्वज्ञानी नाही अभंग सोडवाय. तुम्ही म्हणले ना महाराज बस, कारण मी इथून गेल्याशिवाय स्वयंपाक होत नाही. स्वयंपाक झाले काय ऐका, अमृत जयास. मला एक गोष्ट कळत नाही. जर समजा आपण इथं बसलो आणि पांडुरंगाने जर आपल्याला विचारलंच, मंडपात बसलेल्या लोकांना जर विचारलं पांडुरंगाने, अहो मंडळी, विठ्ठल परिवाराचे तुम्ही नामधारक आहात, मी तुम्हाला आज अमृत देतो.
पण तुम्ही माझं विठ्ठल विठ्ठल भजन करायचं नाही. तुम्ही अमृत घ्याल का काय कराल? हा, परीक्षा आहे बा. त्याने काय सांगायचं, हे अमृत तुम्हाला घ्या, अमृत पेले की तुम्ही अमर व्हाल. पण एक गोष्ट, आजपासून विठ्ठल विठ्ठल म्हणायचं नाही. तुम्ही काय कराल, विठ्ठल विठ्ठल बंद करून अमृत घ्याल का अमृत फेकून विठ्ठल विठ्ठल म्हणाल? तुम्हाला साठवायची शपथ आहे बरं. काय महाराज तुकाराम महाराज देवाला काय म्हटले माहिती का? म्हटले तुला जमतंय का भजन करायला? मग निघायचं बघायचं. आई तर फक्त भजन करी लागतो बुवा, नुसतं आला पातील सगळं संपलं. काय तू चालता हो कामच नाही. अरे पातिल्यातलं काय बघतो तू? हे बघ कशाने भरलेलं आहे, हे संपत नसतंय कधी. खाजगीतलं वाक्य बोलतो, लाईव्ह चाललंय आपलं. ज्याची वृत्ती हरामखोरी आहे ना, ते पातिल्यात काय शिल्लक आहे ते पाहतंय, आणि ज्याची वृत्ती पवित्र आहे ना ते म्हणतात महाराज तुमच्या अंतःकरणातला विठ्ठल जर पायकलं ना बस समाधी लागल्यासारखं वाटतं. महाराज काही नको, चहा नसलं तरी चालेल, जेवण नसलं तरी चालेल. अरे सकाळी मी म्हंटल, अरे मी एवढं दमलोय, मी 3 वाजता उठून एवढं सगळं करून मला थकल्यासारखं वाटतंय, जप नको. आणि ते गणेश महाराज म्हणले नाही नाही 10 मिनिटच झालं पाहिजे. याला 10 मिनिटं म्हणतात काय? अरे जप ही अशी गोष्ट आहे महाराज, कीर्तन थांबवता येतंय, जप थांबवता येत नाही ना. कीर्तन सुद्धा नाही थांबवता येत, पण भांडवल संपलं की थांबलं कीर्तन. इथं संपतच नाही महाराज. नामस्मरण करणारे संपले, पण विठ्ठल नाम जसंच्या तसं आहे ना. म्हणून जे संपत नाही ना त्याच्या नादी लागावं. संपतरावच्या नादी काय इथं नाही ना कोणी. शरीर आटे क्या प्रमाण मस्त, शरीर आटे संपत्ती आटे, हरिनाम नाटे ते बरोबर. काय प्रमाण दिलं गोड. म्हणून तुकाराम महाराजांनी, आता जाऊ दे मला लय विषय असेल, त्या वैदिनीचे त्या गठोड्यातलं कसं असतं, एक 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 कसं बाहेर निघत तसं तुमचं काम. हरिनाम नाटे ते बरोबर आहे, हरिनाम कधीच नाटत नाही. अवीट आहे अवीट, अवीट गे माय जवळी आहे. अरे रे क्या बात, काय वर्णन केलं तुम्ही. तैसी तुझी गोडी लागो कैसी तुझी गोडी लागो लागो कैसी तुझी गोडी लागो लागो कैसी तुझी गोडी लागो. परिमळाची धार भ्रमर अरे भुंग्याला सांगावं लागत नाही, त्याला फक्त फुलातला सुगंध कळला की ते आपोआप त्या फुलाकडे जाते. ते फुल त्याला बोलवतं का, आओ भाई आओ इधर. हे मूर्ख आहेत आपण, वो बुलाती है मगर जाने का नहीं, वो घर पे क्यों मारने का, बीवी और पोरों के साथ, इधर आने का नहीं मारा. अरे ऐका, कोणत्याही भक्ताने कोणत्याही देवतेकडे जाताना आमंत्रण त्याला कोण बोलवतो? देव बोलवतो. मला ते फार आवडतं बरं का. वैष्णोदेवीला चाललो होतो ना, गेलो होतो, त्या पायऱ्यांवरून चालताना ते ऐकलो. चलो बुलावा आया रे माने बुलावा.
तुम्ही कोण बोलवणार आहे हे म्हणलं आमंत्रणाची काय गरज आहे तुम्हाला तुम्हाला पांडुरंग आणणार आहे इकडं जे विठ्ठल नामात रंगलेले आहेत ना ते पागल होऊन कुठं मग जातात मार कुठंही फक्त त्यांना कळायला पाहिजे काय त्या भुंग्याला कळलं नाही त्या फुल आहे ते कशावर जात आहे फक्त त्याला वास परिमळ परिमळाची भ्रमर कैसी तुझी ओढी लागो कैसी तुझी ओढी अरे तशी गोडी लागली पाहिजे मला सांगा तुम्हाला ताण लागली तुम्ही पाण्याला बोलवता का इकडे एक गिलास ओ फड़ी के ऊपर है ना वो गिलास नीचे आके वो तपेले से भर के इधर आओ असं म्हणतात पाण्याच्या ग्लासाला असं म्हणता का ग्लासा त्या तपेल्यात उडी मारून भरून माझ्याकडे असं म्हणता का तुम्ही तुम्हाला जावं लागतं कोणाकडं ताण तुम्हाला लागली आहे ना मग तुम्हाला जावं लागतं तुम्हाला जावं लागतं आणि जोपर्यंत तुमची ताण भागत नाही तोपर्यंत हांड्यापासून तुम्ही माग येत आमच्या तुकोबारांचं तसं झालं परत माघा असली प्रमाण आहेत ना हळुवार म्हणायचे मला ह्या काही अभंग करून आठवलं ना की मला आजही त्या प्रकाश काळेची आठवण येते येणे सोसे मरण परत माघारी परत माघारी कुठपर्यंत तृप्त होईपर्यंत तुम्हाला सांगू का काही माणसांना ताण नसती पण बळच पोटभर घ्यायचे उगाच आपलं खडखड खडखड वाजवायचं तृषा लागली या जीवनात एवढी काय प्रमाण तैशी तुझी गोडी लागो अरे तहान लागल्याशिवाय पाण्याकडे जायचं नसतं पाणी आपल्याकडे कधीच येत नाही आपल्याला पाण्याकडे जावं लागतं तसं आपल्या मनाने भगवंताकडे जावं लागतं लक्षात घ्या नाही म्हटले आम्ही काय झालं जरा पाहिले अरे पाय थकले तर तुझ्या मनाला रोग आला का घरात बसले बसले बैसलियाट आहे म्हणता रामराम घरातल्या घरात जप कर ना विठ्ठल विठ्ठल जर आपण इथून लाईव्ह करू शकतो तर ते तिथून लाईव्ह पाहू शकत नाहीत का अरे प्रत्येक जण विठ्ठल परिवाराचा आनंद लुटू शकतो लक्षात घ्या लुटू शकतो पण काय ना खोडी अशी असतात ना आनंद नाही लुटायचा आहे तिथे काय चाललंय तिथं खड्डा घ्यायचा ये तुझीच वाट बघतो तिथे टाकायचं तुला काय करायचं ऐका जीवनातले असे कितीतरी प्रसंग आहेत की आज आपण लोकांना सांगत नाही
याच्यावरती एकच औषध, हेची भवरोगाचे औषध. तुटे जन्म जरा व्याध आणि काही नव्हे बाद करील वध षडवर्गा. काय महाराज तुकोबरांनी प्रमाण दिले. सावळे रूप ल्यावे डोळा, साचो अठराचा मेळा, कदरला गोडेली गळा, नाम मंत्र माळा विष्णू सहस्त्र, सावळे रूप ल्यावे डोळा, सावळे रूप ल्यावे डोळा. तुकाराम महाराजांनी काय सांगितलं, तुम्हाला औषध पाहिजे ना या रोगावर. काय, कोणता रोग? अरे हाच रोग झाला आपल्याला. नामस्मरण करायचं नाही, भजन करायचं नाही, आणि जिथं चाललंय तिथं ते संपलं ना, संपलं. तू आल्यामुळं संपलं नाही, तिथे राहिलं असतं. ऐका, अरे न संपणार आहे. तुटे भवरोग संचित प्रेमा, ऐसे विठोबाचे नाम उच्चारित खंडे, जन्म खंडे. अरे काय घेऊन बसले, जरा येऊन बघा. हे कुणाचं काय होईल ते आपलं बाकी आपण सार्थक करून घेतलं. जन्म वानरच वसू शके पा. बस बस, एक लक्ष द्या. आपलं प्रमाण होतं, सावळे रूप ल्यावे डोळा, 618चा मेळा, पदर लागून दिखळा, नाम मंत्र माळा विष्णू सहस्त्र. मला त्यातलं एक प्रमाण लय आवडलं. कोणतं? भोजन न द्यावे आण, जेणे चुके अनुपान, तरीच घेतल्याचा गुण होईल जाण सत्यभाव. संपला आपला हा बंद, सगळं संपला. काय तुम्हाला गुण तेव्हाच म्हटले. त्या काय झालं, तुम्ही लय नाव सांगितलं त्या डॉक्टरचं, पण आपल्याला काय गुण आलाच नाही. का नाही आला? नाही म्हटलं 1.5 महिना झाला खोकला बंद नाही झाला. म्हणले जाऊ, सगळ्यांचं खोकलं बरं केलं त्यांनी, आणि तुमचा खोकला कसा नाही बरं झाला. बरंच ऐका, इकडे लक्ष द्या, तिकडे नका बोलू. बस तुम्ही शांत बस, बस. त्यांचे पाय कुठं घालायचे भगवंत. ऐका, इकडे बघा, ते लाईव्ह चाललंय. भोजना न द्याव्या जेणे चुके अनुपान, तरीच घेतल्याचा गुण होईल जाण सत्यभाव. ताई तुम्हाला त्रास झाला तर खाली बसवर, माझा भरोसा नाही. मी थांबूही शकतो, जाऊही शकतो. मी तिकडे स्वयंपाकाला होईल जाण सत्यभाव. तुम्हाला कसा गुण नाही आला म्हटलं, सगळ्यांना गुण आला. मग त्याने विचार केला, एवढ्या गोळ्या भारी आपल्या कितीतरी लोकांना मी ते दवाखाना दाखवला, एवढा अनुभव माझा मोठा, आणि याला कसा गुण नाही आला. त्याने बघितलं काही नाही, त्याच्याच थैलीत आवळण बोर हे सापडले. कस काय पोकला जाईल याचा? पथ्य पाळलं पाहिजे. आणि तुम्हाला सांगू वारकरी संप्रदायामध्ये एकच पथ्य नाम विठोबाचे, अनेक वाचे नसवी पथ्य नाम. नामस्मरण एक पथ्य. म्हणून विठ्ठल परिवारात एकदा आला की त्याने विठ्ठल विठ्ठल घेतलंच पाहिजे. आणि ज्याने घ्यावं नाही, ज्याने घ्यावं त्याने पथ्य सांभाळावं. ज्याने विठ्ठल मात्र घ्यावी त्याने पथ्य सांभाळावी. इकडं तोंड घाल, तिकडं तोंड घालून मग म्हटले तुम्ही विठ्ठल परिवाराच्या पाण्याने मंडळाचे नाही, मग काय चाललंय का तुमचं? हा परिवार माझ्या पांडुरंगाचा आहे, काकडे महाराजाच्या बापाचा नाहीये. ऐका, लक्षात घ्या, परिवार पांडुरंगाचा आहे. म्हणून ज्या वेळेला आपण कमेंट्स देतो ना की यांचे काय, यांच्या बापाचा आहे का आणि यांचा आहे का, नाही, हा पांडुरंगाचा आहे. म्हणून ज्या वेळेला आपण तक्रार करतो, ज्या वेळेला आपण आक्षेप घेतो ना, तो आक्षेप व्यक्तीवर नाही, तो पांडुरंगावर जातो. लक्षात ठेवा. कारण आम्ही जे काम करतो ते फक्त आणि फक्त पांडुरंगाचंच करतो, आमचं नाही. तुकाराम महाराजांना सांगितलं तुम्ही कोणाचं काम करता?
तुकाराम महाराज काय चाललंय काय तुमचं? तुकाराम महाराज म्हटलं नाही, हेच आम्हा करणे काम बीज वाढवावे ना, आम्हाला तेच वाढवायचंय तुमच्या घरात. मी आज महिलांना सांगितलं भाकरी करता ते म्हटले महाराज भाकरी करू का नको? म्हणलं का नाही? म्हटले आमचं ते विठ्ठल जप बुडल. अरे विठ्ठल जप बुडल नाही, विठ्ठल जप तारील आपल्याला. तो कसा बुडल? तो आपल्याला तारण्या करताय. तुम्ही विठ्ठल जप करणाऱ्याला भाकरी खायला घातले ना, तर तुम्हाला बसल्या बसल्या भाकरीचं पुण्य ना आमचं निम्म पुण्य तुम्हाला मिळालं भाकरीला. अर्ध पुण्य लागेल एवढंच आहे महाराज. निम्म पुण्य तुमच्या खात्यावर ट्रान्सफर झालं. तुम्ही असं नका समजू आम्ही इथं विठ्ठल जप केला ना तुम्हाला निम्म पुण्य आहे. म्हणून एक लक्षात घ्या. मला कोण म्हटलं जाधव का कोण पवार कोणतरी मला म्हटले आपल्याला सेवा काय असेल ते सांगा. अरे म्हटलं सेवा सांगायची काय? तुम्ही इथं आलं हीच सेवा आहे. तुम्हाला जे वाटलं, एखाद्याला वाटलं ना आपण चालता चालता चहाचा ग्लास पडलेला उचलावा, फार मोठी सेवा आहे. प्रत्येक सेवा आहे सेवा. सेवा हा धर्म सेवकाचा आहे आणि आपण त्याची सेवक पांडुरंगाचे आहे, महाराजाचे नाही. कोणा व्यक्तीचे सेवक नाही, लक्षात घ्या. व्यक्तीचे सेवक नाही. म्हणून इथं पाहताना आमच्याकडे पाहताना किमान आम्ही विठ्ठल परिवाराचे पांडुरंगाचे आहोत हे म्हणून पाहावं. लक्षात याच्याही पुढे जाऊन एक वाक्य बोलतो. सुनील अण्णा आमचा आहे हे फक्त आम्ही विठ्ठलाचे आहोत म्हणून आमचं आहे, नाहीतर आमचं कोणी होत नाही. लक्षात घ्या. आम्ही जर विठ्ठलाचे नसतो तर इथं कितीतरी पडले ठिकाणी महाराज खासदार आमदार, कोणी कोणाचं नसतंय. आपण काहीतरी चांगलं करतो. लक्षात घ्या. जे चांगलं तुका म्हणे सत्य कर्म व्हावे सहाय्य. बस आपण जे सत्कर्म करतो ना, आपण जी काही साधना करतो ना, त्याला मदत करायला कोणीतरी भगवंत पाठवत असतो आणि भगवंताने त्याच्याकरता सुनील अण्णाची निवड केली आहे. त्यांची निवड केली. एकटं सुनील अण्णा नाही, अजून असे कितीतरी लोक समाजात आहे, किती अशा कार्याला मदत करत असतात. पण आपल्या भागात, आपल्या तालुक्यात, आपल्या वारकऱ्यांसाठी त्यांची निवड केली. पैशावाले सगळे माझ्याकडे पण भरपूर पैसे, पण मी नाही कोणासाठी असं काही करत. मी फक्त खातो गातो एवढंच करतो, दुसरं काय करू शकतो. हे का? भाकरी करता करता महिला मला म्हटल्या महाराज असं काय करता येईल का आपल्याला विठ्ठल जप? म्हणलं एक लक्षात ठेवा, करता येईल 15 दिवसांनी. मला ते म्हटले महाराज जाताना नंबर द्या. मग आठवड्याने 15 दिवसांनी या मावशींची इच्छा आहे बरं, त्यांच्या घरी जावं. लय नाही 4-5 लोक यावीत, आपल्या घरी 2 घास मिरची चटणी खावीन विठ्ठल जप करावं. किती चांगली गोष्ट आहे का नाही? किती चांगली गोष्ट आहे. पण आपल्यातली वृत्ती नको. आता ती तिकडे चाललंय सगळं दिसतंय लोकांना. आपली ती वृत्ती इतकी घाणेरडी आहे. येत मग ते नारळ पाकिटाचं काय तुला, अरे हलकटात त्याच्यावर जपतो का काय? तू त्याच्यावर जपतो. चला मला ते वेगळं त्याला फाटा फोडायचं नाही चिंतनाला. पथ्य नाम विठोबाचे आणि कवाचे नसे. अरे आपण पथ्य पाळायचे. आजपासून आपल्याला एकच पथ्य नाम विठोबाचं. विठोबाचं नाम हेच पथ्य, एवढंच खायचं. काय म्हटले तुम्हाला पथ्य काय सांगितलं डॉक्टरनी? नाही म्हटले डॉक्टर म्हटले मुगाचं वरण आणि मेथीची भाजी हे सोडून काही खायचं नाही. तसं विठ्ठल परिवाराने एकच सांगितलं. काय सांगितलं? सेवा करायची आणि विठ्ठल जप करायचा. बा दुसरं काही करू नको. म्हणले याचं कस काय? तू फक्त टायमिंग सांग, 12:30ला तुला हजर. वेळ द्यायची फक्त, सगळं मिळतंय. सगळं कोण देतो महाराज? कोण देतो? चला पुढं सावळे काय आपला विषय चालला होता. नाही काय चाललं होतं? जेणे चुकी अनुपान तरीच घेतल्याचा गुण होईल जाण सत्य भाव भोजना न द्यावे. आता हे एकदा खायला लागलो ना, आपण गायला लागलो ना, दुसरं आपल्या तोंडाला दुसरं काही द्यायचंच नाही. मग द्यायचं विठ्ठला वाचून नेगी माझी वाणी. तुकाराम देवा पांडुरंगाच्या नामस्मरणाशिवाय मी दुसरं काहीच घेणार. का हो तुकाराम महाराज? हे सगळं तुम्ही मानताय की माझ्या मनाला त्याची गोडी लागली, माझ्या मनाने त्याचा काय घेतला? सोस घेतला. आता ते परत माघारी येत नाही. का बरं येत नाही? ते काय म्हटले ऐका बरं का. परत माघारी येत नाही म्हटले ते इतकं लोड झाला ना त्याला की त्याची चाकत तिथंच गुंतून बसली. आता ते माघारी यायला तयार. म्हणले लोड कशाचा झाला? म्हणले आम्ही त्याच्यात बोजे जास्त वागतो.
काय भरला बरं बोजा असा, काय भरला बोजा त्याच्यामध्ये आम्ही तुका म्हणे देह भरीला. आता ते लोड झालंय ना, ते हालत नाही. मग ऐका बरं, ऐका आपला अभंग सांगतो, ऐका कसं भरलो तुकाराम महाराज तुम्ही आम्हाला जरा सांगा, आम्हाला पण ते भरायचं. त्यांनी काय सांगितलं, पंचविषय आहेत ना, त्या पंचविषयाच्या द्वारे पंच इंद्रियाने आम्ही त्याला आतमध्ये भरला. हो म्हटलं कस काय भरला तुम्ही? डोळ्यातून भरला, कानातून भरला, नाकातून भरला, तोंडातून भरला, जिथून जिथून भरता येईल तिथून भरला आम्ही त्याला. कस काय भरला? तोंडाने कसा भरला? गेले मुखी तुझे वर्णी गुण, कानाने कान भरून या, डोळ्याने डोळे भरून या, पाय तुझे. म्हणलं तुम्हाला जमलं कसं? जमलं कसं? म्हणले काय, आम्ही पहिलं बांधलेलो होतो ना, तिथून मोकळं झालो, इकडं आलो म्हणून ते जमलं. बंधनापासून उकलल्या गाठी आणि म्हणून देता आली मिठी सावकाश. आता इथे इतकी मिठी फिट झाली ना महाराज, मेलं तरी विठ्ठल परिवारातच म्हणून मारायचं. कोण गेलं ते काकडी महाराजाच्या घरातलं गेलं असं नाही म्हटलं पाहिजे. विठ्ठल परिवारातला एक नामधारक गेला बरं, सगळे धावून आले पाहिजेत महाराज, सगळे धावून आले पाहिजेत. का ते माझे स्वैर सज्जन सांगतील पाय आठविती विठोबाचे. तुम्हाला आजपासून सांगतोय, आजपासून जर तुम्हाला विठ्ठल परिवाराचं काही घेणं देणं लागत असेल आणि तुम्ही जर विठ्ठल परिवाराचे नामधारक असताल तर विठ्ठल परिवारातल्या कोणत्याही सदस्याच्या घरी कुठलाही कार्यक्रम असेल तर तिथं फक्त टाळ आणि मुखाने नामस्मरण एवढंच काम करायचं. नारळाच्या पोत्याकडे पाहायचं नाही, कार्यक्रम करणार नाही त्याला नारळ दाखवायचा नाही. ते बघितलं की पोटात येतं अनेक गोष्टी. दाखवायचंच नाही नारळ, शिंडी सुद्धा दाखवायची नाही. का एक लक्षात घ्या, परिवारातल्या सभासदाला दुःख झालं, त्याच्या माणसाला घरातल्याला अन्न गोड लागेल का? आजपासून संकल्प करा, आजपासून संकल्प करा. माणसं थोडी असू देत आम्ही, पण संकल्प असा करा की माझ्या काकडी महाराजांच्या घरी असं झालंय का, चला रे जाऊन देऊ आपण. सगळ्यात मोठा आधार कोण असतो माणसाला संकटात माहिती का? पैसा नाही, पैसे खूप असतात लोकांकडे. माझ्या परिवारातला माणूस आला बरं, विठ्ठल परिवाराचा माणूस, काय करता, काय करतो आपण आयुष्यामध्ये? लक्ष ठेवा, आई बाप बहीण भाऊ पोरं लेकरं हे सगळे जाणार, सगळे मारणार आहे. पण ज्या वेळेला तुमचा परिवार पांडुरंगाचा होतो ना, महाराज हा परिवार मरणार नाही. मी मेलो ना, माझा पोरगा विठ्ठल परिवार, त्याचा पोरगा नातू विठ्ठल परिवार, पण तो विठ्ठल. अरे हा परिवारच पांडुरंगाचा आहे. काय ताकद आहे त्याची संपवण्याची आपल्याला, काय ताकद? नुसतं म्हणायचं नाही अमृताची फळे अमृताची बेली त्याची पुढे चाले विजयाची आहे. नाही नाही, आम्हाला आता चांगल्याची संगत लागली, चांगलेच बसतोय आपण, चांगलं करतोय, आम्ही मोकळे झालोय. बंधनात होतो आजपर्यंत, यांनी सांगावं असं करा, त्यांनी सांगावं तसं करा. अरे आमच्या पांडुरंगाने, आमच्या तुकोबा ज्ञानोबाने एकच सांगितलं, करणे ते ह्याची करा. नरका आग रका जाता का, तिकडे जाऊन नरकाला जाता, हेच करा ना तुम्ही. काय हेच आम्हा करणे काम, हे काम करायचं. तुकाराम महाराजांना विचारलं, तुम्ही तुमच्या मनाला श्वास लागला म्हणता, परत येत नाही म्हणता, परत येत नाही, मग काय झालं? म्हटलं लोड जास्त झाला. कशाचा? हरिनामाचा लोड झाला, म्हणून तिथं माग गाडी येईना आता आमची. मग म्हटलं तिथं गेले कसे काय? इकडून मोकळी मिळाली म्हणून तिथं गेलो, पण तिथं गेल्यावर मी काय राहिलो? गुंतूनच राहिलो. मला गुंतूनच राहिलो, माझं मन रंगून गेलं, मन रंगून गेलं. काय महाराज आता करायचंय काय दुसरं आपल्याला? रंगलय आहे रंगेन तुका विठ्ठल सर्वांगे. मी रंगून गेलो, मला आता काहीच कळत नाही. आणि रंगून गेल्यामुळे आता एकच रंग. कोणता रंग आपला? अवघा रंग एक झाला, रंगी रंगना श्रीरंग. म्हणून आता इथून पुढे आमच्या आयुष्यात एकच रंग, विठोबा. हरी 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 हरी. विठ्ठल 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 विठ्ठल.
विठ्ठल पांडुरंग 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 विठ्ठल विठ्ठल पांडुरंग विठ्ठल पांडुरंग विठ्ठल पांडुरंग विठ्ठल बस 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 कांदा नाही पिठलंय फक्त ऐका 2च मिनिटात आपली विषय आपला होता विठ्ठल नामस्मरण महत्वाचं. विठ्ठल परिवारातले आपण नामधारक आहोत. तुकाराम महाराजांनी नाम साधनेने आपल्या जीवनात विठ्ठलाला आपल्या देहामध्ये आपल्या रक्तातल्या पेशीमध्ये भरलंय. आणि ते भरलं कसं ते ऐका आणि शेवट कीर्तनाचा. तुकाराम महाराजांना विचारलं, महाराज तुम्ही पांडुरंगात विषयी तुम्ही मन तुमचं हवभरी झालं, तुम्ही बंधनातून मोकळे झालात म्हणतात, भगवंताच्या पायाला मिठी पडली म्हणतात, तुम्ही पांडुरंगाला देहात भरलं म्हणतात. हे भरलं कसं तेवढं आम्हाला सांगा आणि कीर्तन तुमचं कोण म्हणतो ऐका. हे फक्त आम्हाला प्रक्रिया सांगा. तुकाराम महाराजांनी जी प्रक्रिया सांगितली ना ती प्रक्रिया ऐका. बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीवभाग. करण्याचं काम म्हणजे कर्मातून हात आणि पाय, बोलवण्याचं काम म्हणजे तोंड आणि पाहण्याचं काम म्हणजे डोळे. बरोबर आहे का नाही? मग हातापायाने काय करायचं? जेवढी म्हणून विठ्ठल नामधारकाची विठ्ठलाची साधू संतांची सेवा करता येईल तेवढी करायची. तो का म्हणे देह भरीला विठ्ठल, म्हणजे देह विठ्ठलाने भरला. दुसरं पाहायचं, पाहण्याचं काम कशाद्वारे होतं बरं? डोळ्याद्वारे. मग आम्ही डोळ्याने पाहतो, आम्हाला बरंच काही काही दिसतं. जे दिसतं ना ते विठ्ठल स्वरूप पाहायचं, जे समोर येईल ते विठ्ठल म्हणून पाहायचं. मग देह विठ्ठल भरला. आणि बोलणं, जे बोलायचंय ना ते विठ्ठल म्हणूनच बोलायचं. तुम्हाला शिव्या द्यायच्या झाल्या तरी विठ्ठल म्हणूनच द्या. शिव्या द्या ना. जनाबाईने दिल्या नाही का? मग तिने शिव्या दिलेले, तिचे वया होते आणि आम्ही वया गाऊन एखादी हा नाही मला ऐका लक्षात. आज नाही असे काही महात्मे होऊन गेले महाराज की ज्यांनी पाप केलं ना, पाप म्हणजे त्यांच्या हातून पाप घडतंय असं आपल्याला कळलं ना. आपण जर त्यांना म्हणलं ना हो तुम्ही हे पाप करू नका, मग द्या इकडे मी करतो. ते काय म्हणतात, तुम्ही केलं तर पाप लागल, आम्ही केल्यावर पाप लागत नाही. का लागत नाही? कारण त्यांची साधना मोठी असते. लक्षात घ्या. लागो निधी पाप पुण्य अंगा कोणाच्या? जी माणसं नामसाधना करतात ना भगवंत त्याला पाप पुण्य लागू देत नाही. म्हणून ह्या अग्निरूप झालेत नामाने. आणि ते अग्निरूप होण्याचं काम, देह विठ्ठल स्वरूप करण्याचं काम विठ्ठल परिवाराच्या माध्यमातून होतं. विनंती एकच आहे, तुम्ही कसे असा कुठेही असा पण जिथं असाल तिथं नामाचे चिंतन प्रगट पसारा. असाल ते करा जेथे तेथे, सोडवेन माझा स्वामी निश्चयेसे, प्रतिज्ञा हे दासी केली. अरे तो सोडविल ना आपल्याला, आपण करत राहायचंय, तो सोडवणार आहे. म्हणून
आता आपण आपल्या हाताने फक्त काय करायचंय, आपली आपण करा सोडवण कशी बंधनातून. इथं गुतलोय तिथं गुतलोय नाही, थोडस काम सारा बाजूला आणि इथं या. इथं या म्हणजे विठ्ठल परिवारात या, सहभागी व्हा, नामस्मरण करा, दुसरं काही करू नका. तुम्ही नाम घ्या, आम्ही तुम्हाला काम देतो. काय काम? हेच आम्हा करले काम, बस तेवढंच काम तुम्हाला आहे. नामस्मरण करत राहायचं, नामस्मरणाने तुमचा उद्धार होईल आणि भगवंत कृपेने आपल्याला उदंड आयुष्य लवकरात लवकर ही महामारी जावी. या महामारीचं तोंड काळं व्हावं, तिला वाया व्हावा. विठ्ठल जय जय. एक 2 सेकंदाची भैरवी, गोड भैरवी. तुका म्हणे देह तुका म्हणे देह भरिला विठ्ठले तुका म्हणे देह तुका म्हणे देह तुका म्हणे देह भरिला विठ्ठल तुका म्हणे काम क्रोध केले घरिते काम क्रोध केले घरिते हेने सोसे मन येणे सोसे झाले हाव भरी येणे सोसे काम क्रोध केले घराइते काम क्रोध केले घराइते येणे सोसे परत माघारी
येत नाही परत मगारी येत नाही परत माघारी येत नाही परत माघारी परत माघारी येत नाही भक्ती करी ही देवाची परत माघारी येत नाही पांडुरंगा माय बाबा परत माघारी येत नाही, येत नाही. कीर्तनाच्या अगोदर माझी इच्छा होती की आपण कीर्तन करू नये असं मी म्हणणार होतो. आज आपण ते सगळं ऐकतोय ना, या वर्षीचा अनुभवच वेगळा. भगवंत इतकी परीक्षा घेतो, सगळ्यांचीच घेतो, आपलीच नाही. किती आनंद शेतकऱ्यांना झाला बघा ना. स्वतःचं लेकर पास झाल्यानंतर किंवा त्याचा विजय झाल्यानंतर लोक घरात गोडधोड करतात. बैलगाडा शर्यत म्हटलं ना, लोकांनी फटाके वाजवले, मिरवणुका काढले बैलांच्या. स्वतःच्या लेकरासारखं बैलांना सांभाळत. कोण म्हणतं आम्ही परमार्थ करत नाही, कोण म्हणतं आम्ही धार्मिक नाही. अरे गळ्यात माळा नाही, पण एखाद्या भक्ताची भक्ती नाही ना, इतका जीव त्या बैलांना लावतो. सगळ्यात मोठा जसं काय वैकुंठात स्वर्गातला आनंद मिळावा असं लोकांनी बैल सजवली आणि बैलगाड्याचा घाट भरणार. आणि ते मावळ तालुक्यात पहिली बारी होणार. किती आनंद वाटला.
भगवंत परीक्षा घेतो. सगळ्यांचीच परीक्षा. त्याची इच्छा आहे आनंद लुटू द्यायचा नाही, पण त्याला माहिती नाही. आम्ही सुद्धा त्याला पुरून उरणार. तुझ्याकडे फक्त दुःख देणं एवढंच माहिती आहे, पण त्या दुःखातही आम्हाला तरुण जाण्याकरता तुझं नामस्मरण किती मोठं आहे ना, त्या नामस्मरणाची किंमत भगवंत तुलाच नाहीये. तुला काय संकट द्यायची ती दे. अरे मरण तर कधी येणार आहे ना, पण तुझी भक्ती करत असताना, तुझी सेवा करत असताना मरण आलं ना, बस आम्ही आमच्या जन्माचं सार्थक झालं. समज पैसा हे सर्वस्व नाही. लक्षात. अन्न वस्त्र निवारा पैसा ही गरज आहे माणसाची, पण आपलं सर्वस्व आपलं जीवन पांडुरंग आहे. सध्या काय मिळवलं आपण सांगायला? काय मिळवलं? सगळं आहे आपल्याकडे, सगळं आहे, पण भगवंत आपल्यापासून दूर चाललाय असं वाटतं. लक्षात घ्या. तो जितका दूर जाण्याचा प्रयत्न करतो ना, तितका आम्ही नामस्मरणाने त्याला खेचून आणण्याचा प्रयत्न करतो. फक्त अंतःकरणात त्याच्या नामाचं प्रेम पाहिजे. प्रेमसूत्र दोरी नेईल तिकडे जातो आहे, त्याला आम्ही घेऊन जाऊ. लक्षात घ्या. विठ्ठल 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 हे विठ्ठल 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 पांडुरंगा, 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 विठ्ठल 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 Thank you.